मिर्झा राजाला असाच आदेश होता. मिर्झा राजाला आणि त्या दिलेर खानाला ते काम जमलं नाही म्हणून तुम्हाला आग्र्यास बोलवून घेतलं. पण तिथं तसं काही घडलं नाही आणि त्या मोघलांच्या तावडीतून स्वतःच्या युक्तीनं, हिमतीनं आणि आई भवानीच्या कृपेनं आपण सही सलामत वापस आलात. आऊसाहेब, येऊन फायदा काय? स्वराज्य तर संपुष्टात आल्यासारखं आहे. राजे, इतके नाउमेद होऊ नका. स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्यावेळी काय होतं आपल्याकडं? आज 12 गडकोट, 1,00,000 होनांचा प्रदेश आणि हजारो सिंहाच्या छातीचे मावळे आहेत. पण आऊसाहेब, हे मरगळ झाडा राजे. जिथे एका गोष्टीचा अंत होतो तिथूनच एका नव्या गोष्टीची सुरुवात होते. उठा आणि एक उंच भरारी घ्या. राजे, आपण हे सगळं परत मिळवू शकता. नव्या रणनीतीनं गनिमाचा सामना करा. स्वराज्य पुन्हा उभं करा. राजे, आपल्या रयतेला दुसऱ्याची गुलामी नकोय. आऊसाहेब, आता या स्वराज्याची बांधणी नव्यानं होणार. आम्ही भवानी मातेच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, हे स्वराज्य पुन्हा उभं केल्याशिवाय तुमचा हा शोभा गप्प बसणार नाही. आऊसाहेब राजे, हे लक्षात ठेवा. आपल्या रयतेला स्वतःचं राज्य हवंय. स्वराज्य, स्वराज्य.